वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका पाहणार आहोत. ही आहे कृतीपत्रिका मराठी या विषयाची. इथे नाव दिले सब्जेक्ट मराठी. मराठी विषयाचा कोड नंबर आहे 02. इयत्ता 12वी बोर्डची परीक्षा झालेली आहे. दिनांक 18 जून 2026. इथे दिनांक मी लिहिली आहे 18 जून 2026. म्हणजे या वर्षीची प्रश्नपत्रिका आहे. ही कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका जी आहे पुरवणी परीक्षा झालेली त्याची ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आहे. हा अभ्यासक्रम 2021 पासून सुरू झालेला आहे. तेव्हापासून तर 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. एवढंच नव्हे तर मराठीच्याच नाही तर इतर अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, कृतीपत्रिका उत्तरासहित तुम्हाला या चॅनलवर पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. वेळ आहे 3 तासाचा आणि इथे सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते. प्रश्नपत्रिकेची किंवा कृतीपत्रिकेची 11 पानं आहेत किंवा पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही कृतीपत्रिका आहे. 3 तासाच्या वेळेत ती सोडवायची आहे. कृतीपत्रिकेसाठी सूचना दिलेल्या आहेत. 1. आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलने व्यवस्थित काढाव्यात. म्हणजे तुम्हाला आयत किंवा चौकोन या आकृत्या काढायच्या असतात त्या पेन किंवा पेन्सिलने काढा, पण व्यवस्थित काढा. 2. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. की मराठीचा पेपर आहे त्यामुळे नीटनेटकेपणाने आणि व्याकरणाचा लेखन नियमाचे विचार करूनच लेखन करायचं आहे. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना की प्रत्येक कृती किंवा नवीन प्रश्न नवीन पानावर लिहा, एका पानावर लिहू नका. चला तर इयत्ता 12वी बोर्डची मराठीची ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आहे. ती पाहून घ्या, सोडवायचा प्रयत्न करा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करेल, कारण प्रश्न आणि उत्तरं एकाच वेळेला घेता येत नाहीत. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून उत्तराचा व्हिडिओ वेगळा होणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. विभाग पहिला आहे गद्य, म्हणजे धड्यांचा हा विभाग आहे आणि त्यामध्ये कृती क्रमांक 1 खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्याला 8 गुण आहेत. म्हणजे उतारा दिलेला आहे त्यावरच्या कृती सोडवायच्यात. पाठ्यपुस्तकामधला उतारा आहे. 1. आपले जीवन विभागणारी गतीची 2 रूप. 2 गुणांच्यासाठी य आणि र 2 चौकटीमध्ये 2 उत्तरं येतील. 2 रूप लिहायची परिच्छेदात आलेली आहेत. परिच्छेद पुढील पानावर आहे. 2 चौकटी पूर्ण करायच्या आहेत. 2 गुणांच्यासाठी 2 चौकटी. य अनावश्यक गती ही इथे टिंबटिंब किंवा चौकटीत उत्तर लिहायचं. आणि र आत्मघातकी ठरतो तो इथे उत्तर लिहायचं. अशा प्रकारे 2 आणि 2 4 गुण झालेले आहेत. आता आपण कोणता उतारा आहे ते पाहूया. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवन चक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात, म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कुठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला की वाहनात आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार कशी, जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. या परिच्छेदावर आणखी कृती आहेत. 3 स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे 4 गुणांच्यासाठी. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. याबाबत तुमचे विचार व्यक्त करा किंवा
अतिवेगाचे दुष्परिणाम तुमच्या शब्दात लिहा. 2 पैकी एकच सोडवायचं आहे. 4 गुण आहेत. पुढची कृती आहे आ. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यालाही 8 गुण आहेत. 1. मोगऱ्याला पाणी दिल्यानंतर त्याची झालेली अवस्था. 2 गुणांच्यासाठी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची. य आणि र 2 मुद्दे येतील त्यात. 2. रेशीम बंधाशी असलेले मानवाचे नाते. 2 गुणांच्यासाठी 2 उत्तरे लिहायची. य आणि र. परिच्छेद पुढे दिलेला आहे. रेशीमबंध या पाठ आहे. प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते आणि मग दिसतं की वाफे तर कोरडेच आहेत. बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी वाफ्यांमध्ये पाणी घालू लागतो. कुंड्यांमध्ये पाईप लावू लागतो. चाफ्यांच्या, गुलमोहरांच्या, जाकरांडांच्या, सायलीच्या आणि बोगनवेलीच्या गोलगोल अळ्यांना पाणी देऊ लागतो. पाण्याच्या थेंबांचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात हे अनोखं दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं. आदल्या दिवशी मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहून गेलं तर तो कसा रुसून बसतो, कोमेजू लागतो आणि पाण्याचा शिडकावा झाला की दुसऱ्या दिवशी पहाटेच गोंडस कळ्यांच्या रूपानं आपल्याकडे पाहून खुदूखुदू हसू लागतो. अबोला सोडून तो गोंडस कळ्यांच्या रूपानं आपल्याकडे पाहून खुदूखुदू हसू लागतो. अबोला सोडून तो सुगंधाची पखरण करू लागतो आणि मग जाणवू लागतं की इवली इवली झाडं आणि वेली देखील किती भावूक असतात. कधीमधी थोडीफार रुसली फुगली तरी आपण त्यांची थोडीशी वास्तपुस्त केली, मायेनं त्यांच्यावरून हात फिरवला, त्यांचा तहानलेला जीव शांत केला की ते देखील ही गोंडस फुलं देऊन आपल्याला केवढा विरंगुळा, केवढा तजेला देऊन जातात. आणि मग तुकोबांच्या त्या अभंगाचा खराखुरा अर्थ उकलू लागतो. त्यांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयरी धायरी का बरं म्हटलं असावं यातलं इंगित उमलू लागतं. त्यांच्यातलं आणि आपल्यातलं हे नातं, हे रेशीमबंध आजकालचे नसावेत तर ते आदिम असावेत, युगायुगांचे असावेत याची जाणीव उत्कटतेनं होऊ लागते. यावर आणखी कृती आहेत. स्वमत अभिव्यक्तीची 3री कृती आहे 4 गुणांच्यासाठी. झाडांवर प्रेम केलं ती गोंडस फुलं आपल्याला विरंगुळा आणि तजेला देऊन जातात. या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा किंवा तुम्ही अनुभवलेली पहाट याविषयी तुमचे अनुभव लिहा. 2 पैकी कोणतंही एक सोडवायचं आहे 4 गुणांच्यासाठी. पुढची कृती आहे ई. खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुणांच्यासाठी. हा परिच्छेद आपल्या पुस्तकातील नसतो, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा परिच्छेद आहे. 1. विधाने पूर्ण करा. 2 गुण आहेत. य. शाश्वत सत्य म्हणजे इथे उत्तर लिहायचं. र. म्हणींचे पहिले वैशिष्ट्य इथे उत्तर लिहायचे. 2 गुणांच्यासाठी 2. आणि आता उतारा पाहूया. हा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे. समाजाने जीवाभावाने जतन केलेले, रोजच्या जीवनाला पथदर्शक म्हणून पदोपदी उपयोगी पडणारे समाजमन आणि समाजव्यवस्था, अभिरुची यांच्या चाळणीतून गळून खाली उरलेले शाश्वत सत्य म्हणजे आपल्या भाषेतील म्हणी होत. ते लोकधन आहे. ते लोकजीवनाचे दर्पण आहे. लोकजीवनाचा शाश्वत सारांश आहे. लोकसाहित्याला श्रीमंत करण्यात या म्हणींचे योगदान लक्षणीय आहे. अनुभव दर्शन, विचार दर्शन, स्वभाव दर्शन व जीवन दर्शन घडवणाऱ्या या म्हणींचे पहिले वैशिष्ट्य असे की या म्हणीतून या काळच्या समाजाचे समग्र आणि निर्दोष दर्शन घडते. गुण अवगुण, व्यंग विकृती, कंजूष खर्चिक, कामांध धनांध, भूक भोग, दिमाख दिवाळ, विवेक अविवेक, खादाडणी खुंची अशा नाना वैशिष्ट्यांनी ओतप्रोत भरलेल्या म्हणींचा मोठा खच व्यवहारात झालेला असतो आणि स्वभावाबरोबरच समाजाचे जवळजवळ परिपूर्ण दर्शन या म्हणीतून घडते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यात कल्पिताचा आधार घेतलेला नसतो. यावर आणखी कृती आहे 2री. कारणे लिहा. 2 गुण आहेत. य. म्हणींचे योगदान लक्षणीय आहे. कारण इथे उत्तर लिहायचं. र. समाजाचे परिपूर्ण दर्शन म्हणीतून घडते. कारण 2 गुणांच्यासाठी 2 कारणं लिहायची. विभाग 2रा पद्य म्हणजे कवितांचा विभाग आहे. कृती क्रमांक 2 अ. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत. 1. कामक्रोधरूपी विंचू इंगळी उतरवण्याचे उपाय. 2 गुणांच्यासाठी 2 उपाय लिहायचे. य आणि र. 2. कामक्रोधरूपी विंचू चावल्यावर शरीरावर होणारे परिणाम 2 लिहायचे. य आणि र. 2 गुण आहेत. आता कोणती कविता आहे ती आपण पाहूया. विंचू चावला. विंचू चावला, वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला, तमघाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. मनुष्य इंगळी अतिदारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळे उतरे झरझरा.
सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिले फुनफुन शांत केली जनार्दने. आता या कवितेवर आणखी तिसरी अभिव्यक्तीची कृती आहे. गुण आहेत 4. सत्संग सदा घडो या वचनाची यथार्थता तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 4 गुणांच्यासाठी उत्तर लिहायचंय. पुढची कृती आहे आ. खालील ओळींचा अर्थ लिहा. 4 गुण आहेत. रडू नकोस खुळे उठ, आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात, ने घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. अर्थ लिहायचा. पुढची कृती आहे ई. खालीलपैकी कोणती एक कृती सोडवायची. 2 पैकी 4 गुण आहेत. काव्य सौंदर्य. आश्लेषांच्या तुषार स्नानी भिवून पिसोळी थव्या थव्यांनी रत्नकळा उधळीत माध्यांनी नानवत इंद्रवर्णात वना. वरील ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. किंवा दुसरं दिलेले आहे कृती रसग्रहण करायला. ऊस लावते बेन दाबते बाई दाबते, नाही बेन गमन दाबते बाई दाबते, कांड्या कांड्याने संसार सांदते बाई सांदते, रोज माती तमिग नांदते बाई नांदते. वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. 2 पैकी एकच सोडवायचे. विभाग 3 साहित्य प्रकार कथा आहे. कथेवर 10 गुण आहेत. कृती क्रमांक 3. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुणांच्या कृती. अ. 1. एका वाक्यात उत्तरं लिहायची आहेत. य. कथेचे वैशिष्ट्य लिहा. 1 गुण. र. कथेमध्ये प्रामुख्याने आढळणारा काळ लिहा. 1 गुण. आता आपण उतारा पाहूया. अनुभवाचे रचनेचे एककेंद्रित्व हे कथेचे वैशिष्ट्य आहे. कादंबरी वा नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्री नसते. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण मर्यादित असते. म्हणूनच ती लहान असते, लघु असते. ती पसरट नसते. तिचे स्वरूप स्फुट किंवा छोटे असते. सर्वसाधारणपणे कथा भूतकाळात लिहिली जाते. कथेत होऊन गेलेल्या घटनांविषयीचे निवेदन असते. उदाहरणार्थ, एक होते गाव, तिथे एक दानशूर माणूस राहायचा, अशी वाक्यरचना सर्वसाधारणपणे कथेत आढळते. कथेत एखादी हकीकत असते, घडून गेलेले प्रसंग असतात, त्यांचे वर्णन असते. त्यामुळे आपोआपच कथालेखनासाठी भूतकालीन निवेदन शैली वापरली जाते. कथा मानवी जीवनाचा थेटपणे वेध घेते. ती जीवनस्पर्शी असते. राजाराणी असो वा एखादा टॅक्सी ड्रायव्हर, नर्स असो वा गावातला लोकसेवक, त्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावभावनांचा, वैचारिक उलथापालथींचा धांडोळा घेण्याची ताकद कथेत असते. कथेला एकही जीवनविषय वर्ज्य नाही. बालपणी काऊचिऊच्या रूपाने मानवी जीवनात प्रवेश करणारी कथा आयुष्यात ठाण मांडून बसलेली असते. जीवनाचा वेध घेण्याचे हे वैशिष्ट्य कथेची खासियत आहे. सादरीकरण म्हणजे सादर केले जाणे, सांगणे, कथन करणे. कथा सादर केली जाते. कथामाला, बालक मेळावे, बालसाहित्य संमेलने इथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. पुढचा प्रश्न आहे 2. कथालेखनात घेतले जाणारे जीवनविषय थोडक्यात लिहा. जीवनविषय थोडक्यात लिहा. 2 गुणांच्यासाठी हा प्रश्न आहे. पुढची कृती आहे आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या. 4 पैकी 6 गुण, म्हणजे एका कृतीला 3 गुण. य. शोध या कथेतील टॅक्सी ड्रायव्हरचे स्वभाव विशेष लिहा. र. बापू गुरुजींचा मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगातल्या मुलांच्या झालेल्या अवस्थेचे वर्णन करा. ल. शोध या कथेतील भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी स्पष्ट करा. व. बापू गुरुजींनी शाळा सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न थोडक्यात लिहा. 4 पैकी 2 सोडवायचे. 6 गुण. विभाग क्रमांक 4 आहे उपयोजित मराठी, आणि त्याच्यासाठी 14 गुण आहेत. कृती क्रमांक 4 अ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या. 4 पैकी आणि 4 गुण, म्हणजे एका कृतीला 2 गुण आहेत. 1. व्यक्तीमधील माणूस समजून घेण्यासाठी मुलाखत असते, हे स्पष्ट करा. 2. माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच असते, हे विशद करा. 3. अहवालाचे स्वरूप स्पष्ट करा. 4. वृत्तलेखनाची गरज थोडक्यात लिहा. 4 पैकी 2 सोडवा. पुढची कृती आहे आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या. 4 पैकी आणि 10 गुण आहेत, म्हणजे एका कृतीला 5 गुण. आणि इथे रिकामी जागा दिलेली टिंबटिंब, याचा अर्थ तिथे एकच शब्द लिहायचा नाही, तर सविस्तर वर्णन करायचं आहे उत्तराचं. 1. मुलाखतीची पूर्वतयारी खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे दिलेले आहेत. पूर्वतयारीची गरज, ज्यांची मुलाखत घ्यायची त्यांची संपूर्ण माहिती, मुलाखतीचे उद्दिष्ट, लागणारा वेळ व श्रोतृवर्ग, मुलाखतीचे माध्यम. दुसरी कृती. अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा. मुद्दे आहेत वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता, विश्वसनीयता, सोपेपणा, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा. 3. खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
मुद्दे आहेत माहितीला प्राधान्य, उपयुक्तता, वेगळेपणा, आकर्षक मांडणी किंवा लेआउट, भाषाशैली. 4. वृत्तलेखनासाठी विषय कसे सुचतात ते खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे आहेत बातमी, व्यक्तिगत अनुभव, भेटीगाठी, निरीक्षण, अवतीभोवतीचा परिसर. आणि विभाग शेवटचा 5वा व्याकरण आणि लेखन, त्याला 20 गुण, म्हणजे व्याकरणाचे 10 आणि निबंध लेखनाचे 10. व्याकरण घटक व वाक्प्रचार, त्याला 10 गुण आहेत. कृती क्रमांक 5 सूचनेनुसार कृती करायची आहे. 1. योग्य पर्याय निवडा. पांढरा रंग सर्वांना आवडतो. वरील विधानाचे योग्य प्रश्नार्थी वाक्य ओळखून लिहायचं आहे 1 गुणांच्यासाठी. आणि पर्याय दिलेले आहेत. 1. पांढरा रंग सर्वांना आवडतो का? 2. पांढरा रंग का आवडत नाही? 3. पांढरा रंग कुणाला आवडत नाही? 4. पांढरा रंग का आवडतो? क्रमांक 2 किंवा सूचनेप्रमाणे सोडवा, 1 गुण आहे. ही चांगली कल्पना आहे. नकारार्थी वाक्य करा. 2. योग्य पर्याय निवडा, 1 गुण आहे. घर मालक या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. पर्याय दिलेले आहेत. 1. बहुव्रीही समास, 2. अव्ययीभाव समास, 3. द्वंद्व समास, 4. तत्पुरुष समास. मानधन या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा, 1 गुण आहे. 3. योग्य पर्याय निवडायचा, 1 गुणाच्यासाठी. शेतकऱ्याने फुलांची रोपे लावली या वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय: 1. कर्तरी प्रयोग, 2. कर्मणी प्रयोग, 3. भावे प्रयोग, 4. यापैकी नाही. पुढची कृती आहे योग्य पर्याय निवडा, 1 गुणाच्यासाठी. कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहा. पर्याय: 1. लोक घोषणा देतात, 2. कमलने बक्षीस मिळवले, 3. त्याने कपाटात पुस्तक ठेवले, 4. यापैकी नाही. चौथी कृती आहे योग्य पर्याय निवडा, 1 गुणांच्यासाठी. तदितर खग भेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवस लाजो त्याजपाशी नसेतो, कठीण समय येता कोण कामास येतो. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. पर्याय: 1. अपनहुती, 2. अतिशयोक्ती, 3. अर्थांतरण्यास, 4. अनन्वय. दात नवे ह्या तर कुंद कळ्या. वरील वाक्यातील उपमान ओळखायचे, 1 गुण आहे. 5. अगतिक होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा, 1 गुण आहे. पर्याय: 1. निरुत्तर होणे, 2. निरुपाय होणे, 3. गती थांबवणे, 4. हीनदीन होणे. आणि अगतिक होणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा, 1 गुण आहे. आणि पुढची कृती आहे शेवटची खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा, 10 गुण आहेत. 1. आमची अविस्मरणीय सहल, 2. माझा आवडता कलावंत, 3. नदीचे मनोगत, 4. भ्रमणध्वनी किंवा मोबाईल बंद झाले तर, आणि 5. आजची श्री. 5 पैकी कोणताही एक विषय निवडून निबंध लेखन करा. तुम्ही ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका सोडवायचा प्रयत्न करा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आणि तुमची कमेंट, मग तो प्रतिसाद जो आहे तो आम्हाला आणखी व्हिडिओ बनवायला प्रेरणा देत असतो. त्यामुळे तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका उपयोगी होतात किंवा नाही ते नक्की सांगा. आणि या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला मागील 4-5 वर्षातल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देखील पाहायला मिळतील. धन्यवाद.